इस्रायलनं इराणमध्ये या हल्ल्याच्या माध्यमातून 30हून वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी केलेले आहेत, ज्यामध्ये शेकडो इराणी सोल्जर सुद्धा मारले गेलेले आहेत अशा प्रकारची बातमी त्या ठिकाणी येते. इराणच्या राष्ट्राध्यक्षाच्या आवासाच्या आसपास सुद्धा हे हल्ले त्या ठिकाणी केलेले आहेत. आता मुळात आपल्याला हे पाहणं आवश्यक आहे की इराण याला कसं रिस्पॉन्ड करतो. इराणकडे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे हायपरसोनिक मिसाईल्स असो, ड्रोन्स असो, याच्या माध्यमातून अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आणि एअर बेसेस जे वेगवेगळ्या प्रकारच्या अरब राष्ट्रांमध्ये आहेत, ज्यामध्ये कतर असेल, UAE असेल, सौदी अरेबिया आहे, या ठिकाणच्या मिलिटरी आणि एअर बेसेसवर येणाऱ्या काळामध्ये हल्ले हा इराण त्या ठिकाणी करू शकतो का? आणि जर इराणनं अशा प्रकारचे हल्ले केले तर हा संघर्ष आणखीन चिघळत जाईल आणि अमेरिका आणि इस्रायल हा इराण विरुद्ध आणखीन आक्रमक होईल. कोण बरोबर कोण चूक याऐवजी जर आपण फक्त सामर्थ्य हे पाहिलं तर इस्रायल आणि अमेरिकेच्या सामर्थ्यापुढे इराण कुठेही टिकू शकणार नाही, हे सत्य आहे. पण आता इराण कितपत या संघर्षाला पुढे घेऊन जातो का चर्चेच्या माध्यमातून अमेरिकेच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, हे आपल्याला पाहणं आवश्यक ठरणार आहे आणि यावरूनच भविष्यामधली संघर्षाची दिशा आपल्याला त्या ठिकाणी ओळखता येणार.